बाळासाहेबांनी उभारलेल्या शिवसेनेला कलंक लावण्याचं काम एकनाथ शिंदेनी केलं जेव्हा ते शिवसेना फोडून बाहेर पडले. त्यांना तात्पुरते फायदे होत आहेत, नाही असं नाही. आता किती जागा मिळाल्या एकनाथ शिंदेना मुंबईमध्ये? फक्त 27. त्या सुद्धा भाजपची मतं त्यामध्ये नसती तर मिळाल्या नसत्या. भाजपच्या मतांवर त्या मिळालेल्या आहेत, ते लक्षात घ्या. कारण जिथे जिथे म्हणून गुजराती मतं सपोर्टला आहेत, अमराठी मतं सपोर्टला आहेत, उत्तर भारतीय मतं सपोर्टला आहे, तिथे तिथे शिंदेच्या जागा निवडून आलेल्या आहे. पण कोर मराठी भागामध्ये शिंदेच्या जागा निवडून आलेल्या नाहीयेत. एखादी जागा निवडून आली असेल तर तो अपवाद. म्हणजे दुहीचा शाप जो आहे मराठी माणसाला इतिहास काळापासून, तो दुहीचा शाप यावेळेला सुद्धा मराठी माणसाला भोवलेला आहे. शिंदेनी हे काम केलेलं आहे भाजपच्या मदतीचं. याचं कारण शिंदेना भाजपने खुली छूट दिली ठाण्यामध्ये आणि कल्याण डोंबिवलीमध्ये. कल्याण डोंबिवलीमध्ये आपला स्वार्थ साधण्यासाठी मुंबईमध्ये बाळासाहेब ठाकरेंनी बांधलेल्या मराठी माणसाच्या बाले किल्ल्याला सुरुंग लावण्याचं काम शिंदेनी केलेलं आहे. पण यातली अभिमानाची गोष्ट मराठी माणसाला ही आहे की आम्ही संघर्ष केलेला आहे, फाईट दिलेली आहे असं तुम्ही म्हणू शकता. असं उद्धव ठाकरे सुद्धा म्हणू शकतात, असं राज ठाकरे सुद्धा म्हणू शकतात. सकाळपासून एक चर्चा मी टेलिव्हिजन चॅनेलवर ऐकलं होतं, कोणीही बसतंय आणि काहीही चर्चा करतंय की उद्धव आणि राज ठाकरे यांच्या युतीचा काही उपयोग नाही झाला वगैरे. अरे मग एवढ्या जागा कशा आल्या? या ज्या दोघांच्या मिळून 72 जागा आलेल्या आहेत त्या कशा आल्या? दोघांच्या युतीचाच हा परिणाम आहे. शिवाजी पक्ष सभेमुळे जो एक माहोल तयार झाला त्याचा निश्चितपणे फायदा झालेला आहे. आणि एवढ्या संघर्षानंतर प्रतिकूल वातावरण असताना 25 वर्षाची अँटी इन्कम्बन्सी असताना सत्तेमध्ये होते ना, त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे भरमसाठ आरोप फडणवीस आणि कंपनी केले होते असताना किती जागा कमी झाल्या बघा. गेल्या वेळेला 2017ला 84 जागा मिळाल्या होत्या यांना, उद्धव ठाकरेंना, अविभक्त शिवसेना. त्यातल्या या दोघांना मिळून आता तिघांना मिळून 72 जागा मिळालेल्या आहेत. म्हणजे फक्त 12 जागा यामध्ये कमी झालेल्या आहेत. आणि गंमत तुम्हाला सांगतो, या 72 जागांमध्ये तुम्ही शिंदेच्या जागा ऍड करा 27, म्हणजे किती होतात ते बघा. 99 जागा होतात. शिंदेच्या जागा ऍड होणार नाही, मी फक्त अंकगणित सांगतोय तुम्हाला. हा शिवसेनेचा जो वोटर आहे जो शिंदेनी फोडला आणि भाजपची गुलामी केली, भाजपला फायदा करून दिला. भाजपला मराठी मतं फारशी पडलेली नाही, 10% पडली असती. भाजप गुजराती एरियात जिंकतोय, भाजप अमराठी एरियात जिंकतोय, भाजप उत्तर भारतीयांच्या भागात जिंकतोय, भाजप बिहारी, उत्तर प्रदेश इथल्या माणसांमध्ये जिंकतोय. पण मराठी माणसाने भाजपला पूर्णपणे नाकारलेलं आहे, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे.